आज आपण 1 कप पोह्यापासून बिना तेलाचा नाश्ता बनवणार आहे। त्यासाठी मी 1 बाउल भर पोहे चांगलं स्वच्छ निवडून घेतला आहे आणि अर्धा बाउल रवा घेतला आहे। आता हे मिक्सरच्या जार मधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। दोन्ही मिक्स करून एक बारीक असं जाडसर त्याची पावडर करून घेऊया। एका बाउल मध्ये हे आपण मिक्सर मधून फिरवून घेतलेले पोहे आणि रवा काढून घेऊया। आता ह्यात आपल्याला थोड्या भाज्या किंवा टोमॅटो ते मिक्स करून घ्यायचं आहे। मी 1 टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून, मिरची तुमच्या आवडीनुसार घाला, कोथिंबीर आणि 1 बटाटो बारीक साईजचा असा किसून घेतला आहे। त्यात थोडं पाणी घातलं आहे मी आणि ते पाणी काढून ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पाणी देखील घालायचं आहे ह्यातच। आता हे सर्व मिश्रण आपलं मिक्स करून झालं आहे। आता ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे आपला रवा ह्यात व्यवस्थित उमलला जाईल। 5 मिनिटे झाले आहेत, आपण पाहूया। हे पहा, व्यवस्थित असं आपली ही सुजी फुलली आहे। आता ह्याला मिक्स करून घेऊया। अजून आपण ह्यात मीठ घातलं नाही, आता घालायचं आहे आपल्याला मीठ। चवीनुसार तुम्ही ह्यात मीठ घाला। आणखीन कुठल्या भाज्या जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यात घालू शकता आणि थोडं पाणी देखील घालून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जास्तच घट्ट झालं आहे आपलं। आणखीन थोडं पाणी घालून ह्याला सैल करून घेऊया आणि मोदकाच्या चाळणीला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे बॅटर उमलवायचं आहे। ह्या चाळणीला आपण थोडं तेल लावून घेऊया। आणि ह्या बॅटरचे असे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि असं होल पाडायचं। हे असं चाळणीत ठेवून घेऊया। अशाच प्रकारचे आपल्याला सगळं बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पूर्ण चाळणीत बसतील तेवढं बनवून घेतलं आहे। आता गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता त्यावर आपण हे ठेवून देऊया। हे पहा, अशा प्रकारे मी पाणी उकळून घेतलं आहे। त्यावर आता हे आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी याला वाफवून घेऊया आपण व्यवस्थित असं। 10 मिनिटं झाले आहेत, आपण काढून पाहूया। हे पहा, किती छान प्रकारे असे आपले हे सर्व मेंदूवडे शिजले आहेत। फक्त 1 कप पोह्यापासून आपण पोटभरीचा आणि पौष्टिक असा हा नाश्ता बनवू शकतो। आता हे सर्व आपल्याला वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे मी टोमॅटोची चटणी देखील ह्याच्यासोबत खाण्यासाठी बनवले आहे आणि हे प्लेटमध्ये ठेवले आहे। 1 वाटीपासून पूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा पौष्टिक आणि हेल्दी असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि बिना तेलाचा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।